नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचा अत्यंत महत्त्वाचा नवीन IBPS TCS पॅटर्ननुसार पेपर नंबर 4। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण IBPS TCS पॅटर्ननुसार जे काही इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। म्हणजे कॉमन एरर असेल, ईडीएम असेल, फ्रेजेस असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, पॅराजंबल असेल की पॅसेज असेल, सर्व प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1 आहे बघा, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्स म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑब्लिक सेंटेन्स। बघा प्रश्न काय म्हणतो, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे जो की त्या दिलेल्या शब्दाशी किंवा सेंटेन्सला सबस्टिट्यूट करू शकेल, म्हणजे काय तर अदला बदल करू शकेल, त्या जागी ॲक्युरेट येऊ शकेल। ओके, तर बघा हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे, वाचूया। वन हु इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल। बघा वन म्हणजे असा व्यक्ती म्हणूया, हु म्हणजे जो की म्हणूया, इंटरेस्ट म्हणजे आवड असणे, वेलफेअर म्हणजे कल्याण। आता बघा सोशल वेलफेअर मिनिस्ट्री तुम्ही ऐकलं असेल, सोशल म्हणजे सामाजिक, वेलफेअर म्हणजे कल्याण, मिनिस्ट्री म्हणजे मंत्रालय, म्हणजे समाज कल्याण मंत्रालय असं म्हणता येईल। म्हणजे यामध्ये बघा असा व्यक्ती ज्याला की इंटरेस्ट आहे समाज कल्याणाचा, कुणाचा तर इतर लोकांच्या कल्याणाचा जो नेहमी विचार करतो किंवा एखाद्या व्यक्तीचं चांगलं व्हावं, समाजाचं भलं व्हावं असा जो नेहमी विचार करतो त्याला काय म्हणतात। फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे बघा इलाइट, इलाइटचा अर्थ होतो विद्वान। ओके, दुसरा ऑप्शन आहे पेसिमिस्ट, पेसिमिस्टचा अर्थ होतो निराशावादी, म्हणजे वन हु पर्सन हु ऑलवेज थिंक्स निगेटिव्हली, म्हणजे असा व्यक्ती जो नेहमी नकारात्मक विचार करतो त्याला पेसिमिस्ट, निराशावादी असं म्हणतात। थर्ड ऑप्शन आहे अल्ट्रुइस्ट, अल्ट्रुइस्ट हा आपला ॲक्युरेट आन्सर आहे। अल्ट्रुइस्टचा अर्थ काय होतं बघा, वन हु इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल, असा व्यक्ती जो इतरांच्या कल्याणाचा विचार करण्याची त्याला आवड आहे। ओके, ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर आहे। चौथा ऑप्शन बघूया त्याचा अर्थ काय होतो। अथिस्ट म्हणजे काय, वन हु पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन द गॉड, असा व्यक्ती जो परमेश्वरावरती, देवावरती विश्वास ठेवत नाही त्याला अथिस्ट असं म्हणतो। चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। The sentence is divided into 4 parts with one part containing an error. बघा, choose the word that contains the error. If there is no error, choose no error. प्रश्न कॉमन एररचा आहे बघा, अशा प्रकारचे 2-3 तरी कॉमन तुम्हाला एरर तुम्हाला परीक्षेत विचारतील बघा। The sentence is divided in 4 parts. प्रश्न काय म्हणतो, जो सेंटेन्स दिलाय खाली तो 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे। ओके, वन पार्ट कंटेनिंग एरर, कुठल्याही एका पार्टामध्ये काय एरर आहे। चूज द पार्ट दॅट कंटेन द एरर, आपल्याला असा पार्ट शोधायचा आहे ज्यामध्ये काय एरर आहे। इफ देर इज नो एरर, जर त्या वाक्यामध्ये एरर नसेल तर तुम्हाला नो एरर या ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। वाचूया, द लेबरर्स वर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाइम स्लॅश नो एरर। बघा आता वाचूया आपण काही एरर होते का। ऑप्शन फर्स्ट म्हणतो नो एरर, दुसरा म्हणतो टू फिनिश ऑन टाइम, टू फिनिश ऑन टाइम बरोबर आहे, द वेल हरिडली बरोबर आहे, द लेबरर्स वर डिगिंग हे सुद्धा बरोबर आहे। वाचूया जो आपला जो सेंटेन्स दिलाय त्यांनी तो कसा बरोबर आहे बघा। द लेबरर्स, लेबरर्स कोण आहे, सब्जेक्ट प्लुरल आहे। आता प्लुरल असल्यामुळे इथे काय आलेलं आहे, वर आलेलं आहे। जर इथे वॉज आला असतं तर आपण म्हणलो असतो एरर आहे, पण लेबरर्स सब्जेक्ट काय प्लुरल असते, सब्जेक्ट प्लुरल असल्यामुळे मॉडल ऑक्झिलरी सुद्धा काय असला पाहिजे प्लुरल, म्हणून वर आला। वर नंतर डिगिंग आलाय बघा, डिगचा अर्थ तो खणणे, म्हणजेच या सेंटेन्स मध्ये रचना आलेली बघा पास्ट कंटिन्युअस टेन्सची, म्हणजे काय सर्व बरोबर आहे। द लेबरर्स वर डिगिंग द वेल हरिडली, हरिडली म्हणजे घाई घाईने, हा इथे बघा इथे पण बऱ्याच वेळा एरर असू शकते परंतु इथे हरिडली आलाय म्हणजे काय घाई घाईने, इथे ॲडव्हर्ब वापरलाय, क्रिया विशेषण वापरलाय, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे। टू नंतर फिनिश वापरला म्हणजे टू नंतर नेहमी काय येत असतो V1 येतो, म्हणजे हा पॅटर्न सुद्धा बरोबर आहे। बघूया, द लेबरर्स वर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाइम, जे लेबरर होते, जे मजूर होते ते वेल म्हणजे काय तर विहीर खोदत होते, हरिडली म्हणजे घाईघाईने खोदत होते, कशासाठी, टू फिनिश ऑन टाइम, त्यांचं जे काम आहे ते काम वेळेवरती पूर्ण होण्यासाठी जे मजदूर होते ते विहीर खोदत होते। ओके, मग सर्व काही बरोबर आहे, मग उरला फक्त एकच ऑप्शन नंबर फर्स्ट नो एरर हा आपला करेक्ट आन्सर आहे। चला नेक्स्ट बघू आता, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक। ओके, प्रिपोजिशनचा प्रश्न आहे। आता प्रिपोजिशनला मराठीमध्ये आपण म्हणूया शब्दयोगी अव्यय। प्रिपोजिशन इंग्लिशमध्ये कोणकोणचे आहेत, टू आहे, बिटवीन आहे, अमंग आहे, अप आहे, डाऊन आहे, अबो आहे, खूप सारे प्रिपोजिशन आहेत। तुम्हाला तुमचं रीडिंग वाढवावं लागेल, वाचन वाढवलं तुम्ही की तुम्हाला प्रिपोजिशन मधला जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होणार आहे। चला वाचूया प्रश्न काय दिलाय। Please understand that you need to apologize dash your unruly behavior.
आता येथे तुम्हाला ॲक्युरेट प्रिपोजिशन ॲड करायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे फॉर, ऑप्शन सेकंड आहे ऑन, ऑप्शन थर्ड आहे ॲट, ऑप्शन 4 आहे टू. चला बघूया काय होतं. प्लीज अंडरस्टँड दॅट. अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे. कृपया समजून घ्या की यू नीड टू ॲपोलोजाइज. तुला माफी मागावी लागेल. ॲपोलॉजी म्हणजे काय तर माफी मागणे. यू नीड टू ॲपोलोजाइज डॅश युअर अनरुली बिहेवियर. अनरुलीचा अर्थ होतो बेलगाम. बिहेवियर म्हणजे काय तर त्याची वर्तणूक किंवा वागणूक. आता बेलगाम वर्तणूक म्हणजे काय तर त्याच्या वागणुकीवरती कुठलंही नियंत्रण नाही आहे. म्हणजे असा जो मुलगा असेल त्याला कुणाशी आपण कशा पद्धतीने बोलावं, कुणाशी कशा पद्धतीने वागावं याचं त्याला काय भान नाही आहे त्याच्या वर्तणुकीमध्ये. मग येथे काय येईल बघा, प्लीज अंडरस्टँड दॅट. कृपया समजून घ्या की तुला माफी लागावी लागेल. कशासाठी? युअर अनरुली बिहेवियर. तुझ्या त्या बेलगाम वक्तव्यासाठी, तुझ्या बेलगाम वर्तवणुकीसाठी. मग इथे साठी ॲक्युरेट बघा. ऑप्शन नंबर फर्स्ट फॉर हा ॲक्युरेट तिथे फिलअप होतो. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आन्सर आहे. आता ऑनचा अर्थ होतो बघा वर. ऑन युअर अनरुली बिहेवियर येऊ शकतं का? नाही. तुझ्या बिहेवियर नाही, काहीच नाही. ॲटचा अर्थ कशासाठी वापरता? एखादा आपण बघा ॲट प्रिपोजिशनचे अर्थ सांगतो. एखाद्या स्थळाच्या आसपास सांगायचं असेल तर आपल्याला काय वापरतो? ॲट वापरतो. एक्झाम्पल, आय लिव्ह ॲट पुणे. मी पुणेच्या आसपास राहतो असं आपल्याला म्हणता स्थळ सांगत असताना. किंवा ॲक्युरेट टाइम सांगायचं असेल तर तुम्हाला ॲटचं प्रिपोजिशन वापरावं लागतं. जसं की आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 6 o'clock. ओके, म्हणजे ॲक्युरेट 6 वाजता उठतो. निश्चित वेळ सांगायची असेल तर ॲट हे प्रिपोजिशन वापरतं. आणि टूचा अर्थ होतो लाग किंवा कडे. आपण म्हणू शकतो ना ही गोज टू विलेज म्हणजे तो गावाला जातो. ओके, तर आपल्याला येथे साठी प्रिपोजिशन हवं होतं जे की आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. चला नेक्स्ट बघू आता. पॅराजंबलचा प्रश्न आहे बघा, महत्वाचा आहे. ओके, द पॅसेज कन्सिस्ट ऑफ 6 sentences. The first sentence yes1 and the final sentence yes6 are fixed. The middle 4 sentences labeled as A, B, C and D are in the jumbled form. Rearrange the following sentences into a meaningful sequence. प्रश्न काय म्हणतो बघा, द पॅसेज कन्सिस्ट ऑफ 6 sentences. जो पॅसेज दिलाय 6 वाक्यांमध्ये दिलेला आहे. द फर्स्ट सेंटेन्स yes1 and the final sentence yes6 are fixed. बघा प्रश्न काय म्हणतो, सेंटेन्स जो दिलेला आहे तुम्हाला 6 वाक्य दिल्यामध्ये त्यामध्ये yes1 नावाचा जो पहिला सेंटेन्स आहे कसा आहे? फिक्स आहे. म्हणजे हा बघा इथे yes1 दिलेला आहे म्हणजे वाक्याची सुरुवात काय एकदम फिक्स दिलेली आहे. इथूनच वाक्याची सुरुवात होणार आहे. आणि बघा शेवटचा काय दिलाय? अँड द फायनल सेंटेन्स yes6 आर फिक्स्ड. म्हणजे पहिलं आणि हे जे शेवटचं आहे बघा yes6 ते दोन्ही काय दिलेले आहेत? ॲक्युरेट दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं, जो मधला पार्ट आहे तो मधला पार्ट तुम्हाला योग्य पद्धतीने जोडायचा आहे. त्याचं काय दिलंय? जंबल दिलेलं आहे म्हणजे अदला बदल केलेले सेंटेन्स दिलेले आहेत. तुम्हाला ते सेंटेन्स काय करायचे? जोडायचे आहेत. वाचूया आता. सो 5 do people wish others good luck when they know it will never change the circumstances or the chance. बघा सो 5 do people wish others good luck. बघा का लोक इतरांना काय करतात? गुड लक देतात. कशामुळे देतात? आता का विचारलाय, प्रश्न विचारला बघा. when they know it, जेव्हा त्यांना माहिती असतं, इट विल नेवर चेंज द सर्कमस्टन्सेस ऑर द चान्स. बघा जर गुड लक देतात त्यांना माहिती असतं की इट विल नेवर चेंज द सर्कमस्टन्सेस. म्हणजे एखाद्याला गुड लक केल्याने त्याची सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती किंवा त्याचं जे संधी मिळणार असेल ती त्याला मिळणार असेल का नाही हे माहिती नाही, तरी सुद्धा लोक इतरांना गुड लक का देतात. मग या अनुषंगाने आपल्याला काय करायचंय? ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन थर्ड, ऑप्शन 4, ऑप्शन जो शेवटचा आहे म्हणजे तो क्रम आपल्याला जोडायचा आहे. आता यावरून वाचूया आपण. सर्व ऑप्शन वाचून घ्यायचे. पहिला वाचूया. And when you wish your partner good luck in their new business venture, you are showing a sign of support. B, well, one of the reasons is to show support and to inspire them. C, when you tell your children good luck in their exams, you are inspiring them to do better. D, of course, this only happens if you wish someone else good luck from the bottom of your heart and they understand your intention. ओके, आता बघू आपण काय म्हणतो. याच्यामध्ये फाय हा शब्द आलेला आहे म्हणजे फाय म्हणजे काय? कारण विचारलंय. मग असा ऑप्शन शोधायचा ज्याचं की आपल्याला तुम्हाला त्याच्यामध्ये कारण दिलेलं असतं. तर ऑप्शन नंबर बी मध्ये कारण दिलं बघा. वेल, वन ऑफ द रिझन इज टू शो सपोर्ट अँड टू इन्स्पायर देम. बघा कशासाठी लोक इतरांना गुड लक देतात? बघा वेल, वन ऑफ द रिझन त्यापैकी एक कारण काय? टू शो सपोर्ट म्हणजे त्यांना पाठिंबा दर्शवायचा असतो किंवा त्या व्यक्तीला त्याला इन्स्पायर करायचं असतं, प्रेरणा द्यायचं असतं. हे एक कारण झालं. म्हणजेच बी नुसार आपला आन्सर चालू होणार आहे. ऑप्शन 1 वाचूया.
ए नुसार आहे, ऑप्शन 2 डी नुसार आहे, ऑप्शन 3 डी नुसार आहे, ऑप्शन 4 बी नुसार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. बघा फक्त इथेच तुम्हाला आन्सर द्यायचं का? नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा ऑप्शन तुम्हाला बी नुसार 2 येतात. म्हणजे जसं इथे बघा ऑप्शन 2 मध्ये डी आलाय, इथे सुद्धा डी नुसार आलाय. तसंच तुम्हाला बऱ्याच वेळा ऑप्शन बी पासून सुरू होणारे दोन ऑप्शन दिलेले जातात. मग तुम्हाला ठरवायचं आहे कोणता बरोबर. त्यामुळे तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स लावणं महत्त्वाचं आहे. आता वाचूया बी पासून काय झालं. वेल वन ऑफ द रिझन इज टू शो सपोर्ट अँड टू इन्स्पायर देम. कशासाठी लोक गुड लक देतात, तर त्यांना इतरांना इन्स्पायर करायचं असतं, पाठिंबा द्यायचं असतं किंवा त्यांना प्रेरणा द्यायची असते. आता दुसरं बघा, याच्यानंतर येणार सी बघा. When you tell your children good luck in their exams, you are inspiring them to do better. आता बघा असे तुम्हाला सेंटेन्स असतात, त्यामध्ये कोरिलेट करणारा वर्ड असतो. आता येथे बघा, येथे इन्स्पायर हा वर्ड देण्यात आलेला आहे. ओके, इन्स्पायर म्हणजे काय, तर प्रेरणा देणे. मग या वाक्यामध्ये सुद्धा इन्स्पायर आलेला आहे. म्हणजे यानंतरचं वाक्य कुठलं आहे, हे आहे सी नंबर. वाचूया त्याचा अर्थ. वेन यू टेल युअर चिल्ड्रन गुड लक इन देअर एक्झाम. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला त्याची परीक्षा चालू असताना त्याला गुड लक देता, यू आर इन्स्पायरिंग देम टू डू बेटर. तुम्ही त्याला इन्स्पायर करत आहात, प्रेरणा देत आहेत की परीक्षेमध्ये त्याने चांगली कामगिरी बजावावी यासाठी. आता सी कळाला आपल्याला. त्यानंतर आहे बघा ए. अँड वेन यू विश युअर पार्टनर गुड लक इन देअर न्यू बिझनेस व्हेंचर, यू आर शोईंग अ साइन ऑफ सपोर्ट. आता बघा याच्यामध्ये काय दिलंय, वेन यू विश युअर पार्टनर. आता पहिलं काय म्हणतो, जेव्हा तुम्ही मुलांना त्यांना परीक्षेसाठी गुड लक देतात, त्यावेळेला त्यांना चांगली कामगिरीची करण्याची प्रेरणा देतात. मग आणि काय दिलं, आणखी दुसरं एक्झाम्पल. अँड वेन यू विश युअर पार्टनर गुड लक. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या सहकार्याला म्हणजे बिझनेस करत असताल, तर त्यावेळेला तुम्ही सहकार्याला गुड लक देतात न्यू बिझनेस व्हेंचर, म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये. ओके, यू आर शोईंग अ साइन ऑफ सपोर्ट. तेव्हा तुम्ही तुमच्या जे सहकारी आहे, तुमचा पार्टनर आहे, त्याला एक पाठिंबा देत आहात, त्याला एक साईन देत आहात, की म्हणजे तुम्ही त्याला इशारा देतात की माझा सुद्धा तुझ्या कामासाठी पाठिंबा आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतरचा झाला. नंतर बघा उरला कोणचा, डी. ऑफकोर्स, निश्चितपणे. दिस ओनली हॅपन्स इफ यू विश समवन एल्स गुड लक फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हर्ट अँड दे अंडरस्टँड युअर इंटेन्शन. ऑफकोर्स, निश्चितच. दिस ओनली हॅपन्स, हे केव्हा घडतं, इफ यू विश समवन एल्स गुड लक फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हर्ट. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या हृदयापासून, तुमच्या अगदी मनापासून इतरांना विश करतात, त्यावेळेला ते घडतं. अँड दे अंडरस्टँड युअर इंटेन्शन, आणि त्यावेळेला ते तुमचा इंटेन्शन, तुमचा हेतू ओळखतात की आपल्याला आपला जवळचा व्यक्ती आपल्याला प्रेरणा देत आहे, पाठिंबा देत आहे. म्हणून बघा ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. आणि शेवटचं काय दिलं याच्यामध्ये बघा, समटाइम्स, अनेक वेळा, विशिंग समवन गुड लक हॅज बिकम सो कॉमन. बऱ्याच वेळा एखाद्याला गुड लक देणं हे खूप कॉमन होत चाललेलं आहे. दॅट पीपल विल जस्ट से, की पीपल फक्त म्हणतात इट विदाउट हॅव्हिंग एनी मिनिंग टू ऑल. आणि त्याला कुठलाही त्यावेळेला बऱ्याच वेळा त्याचा अर्थ नसतो. परंतु आपण कोणत्याही कामासाठी गुड लक असं म्हणतो. समजा एखादा माणूस सहलीला जात आहे, एकटाच जात आहे, त्याला गुड लक म्हणतो. परीक्षेला जात आहे, गुड लक म्हणतो. किंवा तो एखादी कामगिरी करण्यासाठी जात आहे, त्याला गुड लक म्हणतो. किंवा नवीनच काहीतरी बिझनेस सुरू करत आहे, हॉटेल सुरू करत आहे, नॉर्मली आपण त्याला काय म्हणतो, गुड लक. ओके, म्हणजेच आपल्याला हा सिक्वेन्स कळालेला आहे. महत्त्वाचं काय, कोरिलेट करणारे शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचे आणि त्यानुसार तुमचा जो सिक्वेन्स आहे, पॅराजंबल आहे, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा अशा प्रकारचे प्रश्न काय म्हणतात, तुम्हाला स्पेलिंग करेक्ट असणारा वर्ड फाइंड आउट करायचा. फर्स्ट आहे इकोनोक्लास्ट, सेकंड क्रिटिसिझम, थर्ड इन्सेशन, फोर्थ आहे पॅलेड. ओके, आता याच्यापैकी 3 ऑप्शन आहेत, त्यांची स्पेलिंग चुकीची आहे. आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा ज्याची स्पेलिंग काय बरोबर आहे. चला तर ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आहे. बघा पॅलेड. पॅलेडचा अर्थ काय होतो, फिका किंवा निस्तेज, म्हणजे ज्याचं तेज हरवलेलं आहे त्याला पॅलिड असं म्हणतो. आणि बाकीच्या याचा अर्थ बघा, इकोनोक्लास्ट, ICONOCLAST पाहिजे होतं, इथे डबल एल आलेला आहे. ओके, इकोनोक्लास्ट म्हणजे काय, तर मूर्तीभंजक, मूर्तीची तोडफोड करणारा जो असतो त्याला आपण इकोनोक्लास्ट असं म्हणतो. सेकंड आहे बघा क्रिटिसिझम, CRITICISIMM, क्रिटिसिझम पाहिजे होतं. क्रिटिसिझमचा अर्थ होतो एखाद्यावर क्रिटिसाइज करणं, टीका करणे. नंतर आहे इन्सेशन, INCESSANT पाहिजे होतं, इन्सेशन. इन्सेशनचा अर्थ होतो न थांबणारा. समजा पाऊस पडत आहे, पाऊस सलग पडत आहे 2 तासापासून, 3 तासापासून, 4 तासापासून, तर आपण त्याला काय म्हणतो, इनसेसंट रेन, म्हणजे काय तर सलग पडणारा मुसळधार पाऊस. ओके, चला नेक्स्ट बघू. आता
विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्युचर परफेक्ट टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स. बघा प्रश्न काय म्हणतो, आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स करायचा आहे. ओके, अशा वाक्यामध्ये तुम्हाला टेन्सचे सर्व फॉर्म्युले पाठ असणं महत्वाचे आहे. टेन्स या घटकावरती 100% प्रश्न विचारतात, त्यामुळे टेन्स टॉपिक तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं. बघा, ॲज इट इज अ लेंदी असाइनमेंट इट विल फिनिश इट बाय इव्हिनिंग. बघा, ॲज इट इज अ लेंदी असाइनमेंट, ही असाइनमेंट कशी आहे, लेंदी आहे, लांब लचक आहे, म्हणजे करण्यासाठी खूप वेळ लागतो. आय विल फिनिश इट बाय इव्हिनिंग, आता इथे सिंपल फ्युचर वापरला. बघा, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1. ओके, आय विल फिनिश इट, मी ते संपवेल कधीपर्यंत, तर इव्हिनिंग पर्यंत, संध्याकाळपर्यंत ते संपवेल असं तो म्हणतो. मग असं फाइंड आउट करायचं ज्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस V3. आता येथे बघा, पहिल्या वाक्यामध्ये वाचूया, ॲज इट इज लेंदी असाइनमेंट इट विल बी फिनिशिंग इट बाय इव्हिनिंग. याच्यामध्ये बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स दिलाय, हा रॉंग झाला. दुसरा वाचूया, ॲज इट इज अ लेंदी असाइनमेंट आय विल हॅव बीन फिनिश. यामध्ये टेन्सची रचनाच चुकलेली आहे, म्हणून ऑप्शन सेकंड सुद्धा रॉंग झालाय. ऑप्शन थर्ड म्हणतो, ॲज इट इज अ लेंदी असाइनमेंट आय हॅव फिनिश्ड इट बाय इव्हिनिंग. याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलाय. बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. ओके, प्रश्न विचारलाय फ्युचर परफेक्ट टेन्स करा. ऑप्शन 4 वाचूया, ॲज इट इज अ लेंदी असाइनमेंट आय विल हॅव फिनिश्ड इट बाय इव्हिनिंग. ही लेंदी असाइनमेंट आहे, लांब लचक असाइनमेंट आहे, लांब लचक दिलेलं काम आहे. आय विल हॅव फिनिश इट बाय इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळपर्यंत पूर्ण केलेलं असेल, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. बरं, फ्युचर परफेक्ट टेन्सचा यूज काय होतो, बरं, अशी घटना जी भविष्य काळामध्ये एका विशिष्ट वेळेला पूर्ण झालेली असेल. म्हणजेच काय, त्याला जी असाइनमेंट दिलेली आहे ती संध्याकाळपर्यंत पूर्ण झालेली असेल. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. बघा, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह आपल्याला जे पर्याय दिलेले आहे, आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे जो की सबस्टिट्यूट करणार असणार आहे. म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे. बघा, वाचूया, एक्सक्लुझिव्ह पोझेशन ऑर कंट्रोल ऑफ एनी वन थिंग. एखाद्या गोष्टीवरती नियंत्रण असणं, पोझेशन म्हणजे काय, मालकी असं म्हणूया, कंट्रोल म्हणजे नियंत्रण असणं, एनी वन थिंग म्हणजे कोणत्याही एका गोष्टीवर काय असणं, नियंत्रण असणं. आता समजा आपल्याकडे काय आहे, जिल्हा परिषद आहेत. ओके, बऱ्याच वेळा जिल्हा परिषदमध्ये एकाच पक्षाची सत्ता असते. म्हणजे काँग्रेस असेल तर सगळे काँग्रेसचे सदस्य असतात, बीजेपी असेल तर सर्व बीजेपीचे, शिवसेना असेल तर शिवसेनेचेच. किंवा एखादा जिल्हा असतो, आपण त्याला म्हणतो बाले किल्ला असणं, म्हणजे तिथे फक्त कोणताही एकच पक्ष निवडून येतो, आमदार असेल, खासदार असेल, जवळपास 5 वर्षापासून 10 वर्षापासून वगैरे असेल. किंवा परभणी सारखा जिल्हा असेल, किंवा पुणे बारामती सारखा असतं, एकाच पक्षाची सत्ता नेहमी असते. मग त्याला काय म्हणतात. फर्स्ट ऑप्शन आहे बघा पॉलीगॅमी, दुसरा आहे मोनोपॉली, थर्ड आहे मोनोप्लेन, 4 आहे अलिबी. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड, मोनोपॉली म्हणजे एकाधिकारशाही, म्हणजे मक्तेदारी, एकाच पक्षाची सत्ता किंवा एकाच लोकांचं त्यावरती नियंत्रण असतं. जसं की शिक्षण संस्था, एकाच व्यक्तीच्या महाराष्ट्रामध्ये खूप शिक्षण संस्था असते, म्हणजेच काय तर मोनोपॉली, राजकारण्यांचा शिक्षण संस्थेवर काय मक्तेदारी आहे, त्यांचं त्यावरती वर्चस्व आहे, असं म्हणतो आपण मोनोपॉली. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड आपला करेक्ट आलेला आहे. पहिला ऑप्शन आहे त्याचा अर्थ काय होतं बघूया. पॉलीगॅमीचा अर्थ तो बहुपत्नीत्व, म्हणजे एखादा व्यक्ती ज्याला खूप साऱ्या पत्नी आहेत त्याला पॉलीगॅमी असं म्हणतो. थर्ड आहे मोनोप्लेन. आता मोनोप्लेनचा अर्थ काय होतं बघा, प्लेन म्हणजे विमान असं म्हणतात, म्हणजे असं विमान जसं की एक पाता किंवा त्याचं जे साईडचं वगैरे असतं ना, त्याला एक पंखावर चालणारं असं वगैरे म्हणता येईल आपलं मोनोप्लेन. 4 आहे अलिबी. अलिबीचा अर्थ काय होतं बघा, म्हणजे असा व्यक्ती, समजा एखादा गुन्हा झालेला आहे, तो गुन्हा झालेला असताना समजा कोर्टामध्ये केस चाललेली आणि त्या माणसाला म्हणतात की तू गुन्हा केलेला आहे, परंतु गुन्हा ज्या वेळेला झाला त्यावेळेला तो व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी उपस्थित होता, असा ज्या वेळेला जो पुरावा असतो त्याला अलिबी असं म्हणतात. ओके, चला नेक्स्ट बघू आता. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आर्टिकलचा प्रश्न आहे बघा, 3 प्रकारचे आर्टिकल आहेत, ए अँड द. वाचूया. शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. ॲडिक्टिव्ह म्हणजे काय तर मोहात पडणारा सबस्टन्स आहे, पदार्थ आहे, काय साखर. ऑप्शन फर्स्ट म्हणतो नो आर्टिकल रिक्वायर्ड, इथे आर्टिकलची गरजच नाहीये.
दुसरा म्हणतो इथे अ येईल, तिसरा म्हणतो द येईल, चौथा म्हणतो ॲन येईल. तर ऑप्शन नंबर फर्स्ट हा बरोबर आहे, म्हणजे आर्टिकलची गरज आहे का? नाही. मग रूल काय म्हणतो बघा, शुगर काय एक मटेरियल नाउन आहे. ज्यावेळेला पदार्थवाचक नाम असतं त्यावेळेला त्याच्या समोर कोणताही आर्टिकल वापरल्या जात नाही. म्हणून इथे कोणताही आर्टिकल येतो का? नाही. फक्त येतं शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. साखर एक ॲडिक्टिव्ह सबस्टन्स आहे. ओके, चला नेक्स्ट बघू आता. फ्रॉम द गिवन ऑप्शन्स रिप्लेस द अंडरलाइन वर्ड विथ द करेक्ट वन टू मेक द सेंटेन्स कोहरंट. बघा प्रश्न काय म्हणतो, खाली जे पर्याय दिले आहेत आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस द अंडरलाइन वर्ड. आपल्याला जे शब्द आहेत अंडरलाइन केले, ते स्वीट अंडरलाइन केलेला आहे आणि सूथिंग अंडरलाइन केलेला आहे. या शब्दाला काय करायचं, आपल्याला रिप्लेस करायचं, अदला बदल करायचं आहे. खालच्या वाक्याशी बघा, शी सॅंग द सॉन्ग, तिने गाणं गायलं. स्वीट और सूथिंग, नाही. तर इथे तिने गाणं कसं गायलं, स्वीटली एकदम गोड आवाजामध्ये, आणि सूथिंगली म्हणजे काय तर एकदम मनाला भावेल असा, एकदम मनाला शांत करेल असा आपण त्याला म्हणू शकतो. मग येथे काय होता, येथे ॲडवर्बची आवश्यकता होती. आणि ॲडवर्ब कशाला म्हणतो, ज्या वेळेला त्या वर्डला ly लागतं त्याला म्हणतो ॲडवर्ब. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. येथे बघा, येथे फक्त सूथिंगला इथे ly लागलं म्हणून रॉंग झाला. येथे तर काहीच नाहीये म्हणून सेकंड रॉंग झाला. थर्ड मध्ये स्वीटलीला रॉंग लागलं परंतु सूथिंगला लागलेलं नव्हतं, म्हणजे हा रॉंग झाला. ऑप्शन उरला फक्त 4. म्हणजे काय, असा शब्द ज्याला ly लागतं, ly हे सफिक्स लागतं म्हणजे शब्दाच्या शेवटी लागतं, त्याला ॲडवर्ब असं म्हणतात. मग वाक्याच्या सेंटेन्सनुसार काय होतं बरं, शी सॅंग द सॉन्ग स्वीटली आणि सूथिंगली. तिने जे गाणं गायलं एकदम शांतपणे मेलोडी व्हॉइसपणे गायलं तिनं, आणि मनाला हळवं वाटणारं गाणं गायलं. ओके, बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमचं वाचन वाढवावे लागेल, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. नेक्स्ट बघू आता. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. बघा आपल्याला असे शब्द फाइंड आउट करायचे जो की काय सबस्टिट्यूट असणार आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, व्यवस्थित वाचा. अ रेकॉर्ड ऑफ वन्स लाईफ जर्नी रिटन बाय वनसेल्फ. A record of one's life story, one's life journey written by oneself. एखाद्याच्या आयुष्याचा जर्नी, आयुष्याचा प्रवास रिटर्न लिहिलेला असतो बाय वनसेल्फ, म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःच त्याचं आत्मचरित्र, त्याचा जीवन परिचय लिहिलेला असतो. त्या व्यक्तीला काय म्हणतात, त्याचं चरित्र जे असतं त्याला काय म्हणतात, त्या पुस्तकाला काय म्हणतात. फर्स्ट ऑप्शन आहे ॲटोबायोग्राफी, सेकंड आहे कॅलिग्राफी, थर्ड आहे ऑलिगाची, आणि 4 आहे बायोग्राफी. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट ॲटोबायोग्राफी. बघा बायोग्राफीचा अर्थ काय होतो, चरित्र. म्हणजे आपण बघतो की आंबेडकर असतील किंवा महात्मा गांधी असतील किंवा महात्मा फुले असतील किंवा चंद्रशेखर आझाद असतील किंवा आपण म्हणूया भगतसिंग असतील, यांचं जे आत्मचरित्र असतं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून लिहिलं जातं त्यावेळेला आपण त्याला बायोग्राफी असं म्हणतो. ओके, आणि ज्या वेळेला तो व्यक्ती स्वतःच त्याचं चरित्र लिहितो त्याला ॲटोबायोग्राफी असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आलेला आहे. दुसरा आहे बघा कॅलिग्राफी. कॅलिग्राफीचा अर्थ काय होतो, सुंदर हस्ताक्षर कला, म्हणजे चांगलं हस्ताक्षर असतं त्याला आपण कॅलिग्राफी असं म्हणतो. चला नेक्स्ट बघू आता. ऑप्शन नंबर 11 काय म्हणतो, अ सेंटेन्स इज गिवन इन ॲक्टिव्ह व्हॉइस. जो प्रश्न दिला आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिलेला आहे, कर्तरी प्रयोगात दिलेला आहे. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह select the one which best expresses the same sentence in the passive voice. आपल्याला काय शोधायचं आहे, सेम सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. वाचूया प्रश्न. द चीफ मिनिस्टर पेड अ व्हिजिट टू द विक्टिम्स ऑफ द बॉम्ब ब्लास्ट. बघा ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करत असताना महत्त्वाचे रूल काय, सब्जेक्ट ओळखा, वर्ब ओळखा आणि ऑब्जेक्ट ओळखा. सब्जेक्ट म्हणजे कोण, तर कर्ता, क्रिया करणारा व्यक्ती. बघा द चीफ मिनिस्टर पेड अ व्हिजिट, क्रिया करणारा कोण आहे, चीफ मिनिस्टर, म्हणजे चीफ मिनिस्टर काय झाला, सब्जेक्ट फाइंड आउट झाला. चीफ मिनिस्टर पेड अ व्हिजिट. आता बघा येथे फर्ब काय आलाय, काय केलं त्यांनी, भेट दिली, म्हणजे फर्ब काय झाला, पेड दिला. नंतर ज्याच्यावरती क्रिया झालेली असते तो असतो ऑब्जेक्ट, जो आहे द विक्टिम, हा झाला ऑब्जेक्ट. म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह सुरुवात करत असताना आपल्याला ऑब्जेक्ट पासून करावे लागते. म्हणजेच बघा येथे बॉम्ब ब्लास्ट विक्टिम आलंय, रॉंग झाला. दुसरं विक्टिम आलंय, विक्टिम्स ऑफ द बॉम्ब ब्लास्ट, हा येऊ शकतो. थर्ड मध्ये बघा बॉम्ब ब्लास्ट मेड चीफ मिनिस्टर, हे सुद्धा रॉंग झाले. अ व्हिजिट हे सुद्धा रॉंग झाले. म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आहे. तरी पूर्ण आणखीन रूल आहे त्याच्यामध्ये बघूया. आता ज्या वेळेला ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करायचं असतं, टेन्स ओळखा सर्वप्रथम. चीफ मिनिस्टर पेड अ व्हिजिट. आता इथे बघा सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट असं आलेलं आहे. V2 म्हणजे काय, तर सिंपल पास्ट टेन्स. ज्या वेळेला सिंपल पास्टची रचना असते त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, एक फॉर्म्युला आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. लिहून घ्या,
ऑब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता बघा द विक्टिम्स ऑफ द बम ब्लास्ट. इथे बघा विक्टिम्स ऑफ द बम ब्लास्ट. आता हे विक्टिम्स आहेत, पीडित आहेत. एक आहेत का अनेक आहेत? अनेक आहेत. म्हणून वॉचच्या ऐवजी काय येणार आहे ते वर येणार. ओके, द विक्टिम्स ऑफ द बम ब्लास्ट वर घेतला आणि नंतर क्रियापदाचं तिसरूप घ्यायचे. फेड हा वर्ब आहे, याचं तिसरूप काय येतं? पेड येतं. म्हणजे इथपर्यंत बघा द विक्टिम ऑफ द बम ब्लास्ट वर पेड अ व्हिजिट बाय द चीफ मिनिस्टर. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना बाय नेहमी वापरला जातो आणि नंतर जो सब्जेक्ट असतो त्याची अदलाबदल होते. बाय द चीफ मिनिस्टर. बघा पहिल्या प्रश्नाचा अर्थ काय म्हणतो बघा, द चीफ मिनिस्टर पेड अ व्हिजिट टू द विक्टिम्स ऑफ द बम ब्लास्ट. बम ब्लास्ट मध्ये जे पीडित होते त्यांची व्हिजिट घेतली. कुणी घेतली? तर चीफ मिनिस्टरनी घेतली. आणि पॅसिव्ह वॉइस काय म्हणतो, द विक्टिम ऑफ द बम ब्लास्ट वर पेड अ व्हिजिट बाय द चीफ मिनिस्टर. बघा चीफ मिनिस्टर कडून त्या पीडितांची भेट घेण्यात आली किंवा त्यांना चीफ मिनिस्टर भेटण्यात आले असं त्याचा अर्थ होतो. चला मित्रांनो, कळायला असेल तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइसचा. चला नेक्स्ट बघू आता. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. बघा आर्टिकल आपल्याला त्यामध्ये फिलअप करायचं. वाचूया. शी हॅज नॉट सेड डॅश वर्ड एव्हर सिन्स हर रिटर्न फ्रॉम लंडन. बघा ऑप्शन फर्स्ट आहे ए, ऑप्शन सेकंड आहे नो आर्टिकल रिक्वायर्ड, ऑप्शन थर्ड आहे द, ऑप्शन फोर आहे ॲन. ओके, आता बघा शी हॅज नॉट सेड डॅश वर्ड एव्हर सिन्स हर रिटर्न फ्रॉम लंडन. बघा शी हॅज नॉट सेड अ वर्ड. बघा अ यायला पाहिजे, म्हणजे तिने एक शब्द सुद्धा म्हणलेली नव्हती. ओके, शी हॅज नॉट सेड अ वर्ड एव्हर सिन्स हर रिटर्न फ्रॉम लंडन. जेव्हापासून ती लंडनहून आली तेव्हापासून ती एक शब्द सुद्धा बोललेली नव्हती. अ केव्हा वापरतात? ज्या वेळेला सिंग्युलर काउंटेबल नाउन किंवा एका व्यक्ती किंवा एका घटकाबद्दल बोलायचं असेल त्यावेळेला अ चा वापर केला जातो किंवा ॲनचा. येथे अ येऊ शकेल. ओके, कारण डब्ल्यू हा कन्सोनंट आहे त्या अनुषंगाने. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. प्रश्न काय म्हणतो, rearrange the following 5 sentences P, Q, R, S and T and the proper sequence to form a meaningful paragraph. Then answer the question given below them. बघा काय म्हणतो, पी क्यू आर एस टी तुम्हाला काय दिलेलं आहे? एक सिक्वेन्स दिलाय. त्या सिक्वेन्स कसा दिलाय तुम्हाला? एक अदला बदल केलेला दिलाय, पॅराजंबल दिलेला दिलाय आणि तुम्हाला त्याचं काय करायचं? एक मिनिंगफुल त्याचा एक पॅरेग्राफ बनवायचा, अर्थपूर्ण पॅरेग्राफ बनवायचा. वाचूया. अशा सेंटेन्समध्ये काय करायचं? जे ऑप्शन आहेत ते पूर्ण वाचून घ्यायचे. वाचूया. Varuna was delighted to see Lord Krishna and apologized for capturing his father. वरुणा वॉज डिलायटेड. जो वरुण होता तो आनंदित झालेला होता. कुणाला? तर लॉर्ड कृष्णाला पाहून. आणि त्यांनी काय केलं? ॲपोलोजाइज फॉर कॅप्चरिंग हिज फादर. त्याच्या वडिलांना त्याने कॅप्चर केलं. म्हणजे काय तर त्याला त्याच्या वडिलांना त्याने आपण काय म्हणलं त्याला अटक केली किंवा त्यांना काय म्हणतात आपल्याला त्याला एक पकडलं असं म्हणतात, कॅप्चर केलं. आणि त्याबद्दल त्याने काय केली? श्रीकृष्णाची ॲपोलॉज केली, माफी मागितली. दुसरं, देअर ही वॉज कॅप्चर्ड बाय वरुणा अँड टेकन टू हिज किंगडम अंडर वॉटर. तेथे त्यांनी त्या वरुणाने त्यांना कॅप्चर केलं, पकडलं आणि त्याच्या साम्राज्यामध्ये घेऊन गेला. तर अंडर वॉटर कसं? पाण्यामधूनच तो त्याच्या वडिलांना कॅप्चर करून निघून गेला. पुढचं, कृष्णा रिटर्न टू वृंदावना विथ नंद महाराज. कृष्णा परत आले कुणासोबत? तर नंद महाराज सोबत वृंदावनला परत आले. ॲज सून ॲज द न्यूज रीच लॉर्ड कृष्णा. जशी ती बातमी श्रीकृष्णाला पोहोचली, ही रीच टू सेव्ह हिज फादर. तो त्याच्या वडिलांना सेव्ह करण्यासाठी, वाचवण्यासाठी गेला. टी ऑप्शन काय म्हणतो? वन डे नंद महाराज वेंट टू हॅव अ बाथ इन द रिव्हर यमुना. एके दिवशी नंद जे महाराज होते ते यमुना नदीमध्ये बाथ करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी गेले. आता अशा प्रकारचे सिक्वेन्स आहेत. या सिक्वेन्समध्ये काय म्हणतात? वन डे पासून वाक्य चालू झालेलं असेल किंवा वन्स अपॉन अ टाइम असेल, लॉंग टाइम अगो असेल तर इथून वाक्याची सुरुवात होते. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर टी हा आपला पहिला आन्सर, पहिलं जे आपली सिरीज मधला पहिला क्रम आहे. वाचूया. वन डे एके दिवशी नंद महाराज कुठे गेले? तर यमुना नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले. आता यानंतर दुसरं ऑप्शन काय होतं बघा, आंघोळ करण्यासाठी गेले. पुढचं बघा ऑप्शन नंबर सेकंड. इथे बघा, इथे दिलाय मी क्यू. म्हणजेच काय? देअर ही वॉज कॅप्चर्ड बाय वरुणा. तेथे त्यांना कॅप्चर्ड करण्यात आलं वरुणाकडून. अँड टेकन टू हिज किंगडम अंडर वॉटर. आणि त्यांना अंडर वॉटर म्हणजे काय? समुद्रमार्गे त्या साम्राज्यामध्ये नेण्यात आलं. नंतर बघा, ॲज सून ॲज द न्यूज रीच लॉर्ड कृष्णा ही रीच टू सेव्ह वॉटर. आणि जशी ही बातमी कृष्णाकडे पोहोचली तसा कृष्णा त्यांना वाचवण्यासाठी गेले. आणि नंतर बघा पी येतो ऑप्शन आपला चौथा. वरुणा वॉज डिलायटेड टू सी लॉर्ड कृष्णा. बघा पुढे काय दिलाय? ॲज सून एज क्यू झालं, थर्ड झालं ॲज सून एज रिच लॉर्ड कृष्णा रिच वॉटर.
पी काय म्हणतो बघा, वरुणा वॉज डिलायटेड टू सी लॉर्ड कृष्णा अँड अपोलोजाइज फॉर कॅप्चरिंग हिज वरुणा. ओके, बघा वरुणा जो होता ज्यांनी कॅप्चर केलं होतं त्याच्या वडिलांना, तो आनंदित झाला. कुणाला, तर लॉर्ड कृष्णाला पाहून तो आनंदित झाला आणि त्याने लॉर्ड कृष्णाची त्याच्या वडिलांना पकडलं होतं म्हणून त्याने काय केलं, माफी मागितली. आणि शेवटचा आर बघा, कृष्णा रिटर्न टू वृंदावना विथ नंद महाराज, आणि त्याचे जे वडील होते नंद महाराज त्यांच्यासोबत कृष्णा वृंदावनला परत आले. ओके, असा सिक्वेन्स आहे बघा. प्रश्न काय म्हणतो तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी थर्ड सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. त्यांचा क्रम जोडल्यानंतर थर्ड सेंटेन्स काय होतं बघा. फर्स्ट आहे यस, सेकंड आर, थर्ड पी, फोर क्यू. आता येते बघा, वन आहे टी, सेकंड टू, थर्ड आहे यस. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हा आपला करेक्ट आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट बघू. आता तो सेम प्रश्न आहे, आपल्याला विचारलाय सेकंड सेंटेन्स काय येतो. आता बघा सेकंड सेंटेन्स काय होता, क्यू पासून सुरुवात होता. ऑप्शन ए आहे क्यू, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हा आपला करेक्ट आन्सर आहे. चला मित्रांनो, पॅसेज आता बघूया आपण. ओके, पॅसेज तुम्हाला 5 मार्क्ससाठी 100% परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे. पण पॅसेज सुरुवातीला वाचून घ्या आणि नंतर त्या आधारित खाली दिलेल्या प्रश्नांचा तुम्ही अर्थ लावून घ्या. तर समजून घेऊया आपण पॅसेज काय. पॅसेज समजला तर तुम्हाला आपोआप खालील प्रश्नांचे आन्सर येणार आहेत. वाचूया. फ्रान्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक वॉज अ ब्रिटिश मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, बायोफिजिस्ट अँड न्यूरोसायन्सिस्ट. बघा नाव आहे व्यक्तीचं, फ्रान्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक. कोण येते, एक ब्रिटिश मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट. एक ब्रिटनचे कोण होते, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट होते, म्हणजे जैवशास्त्रज्ञ असं म्हणतात आपल्याला. बायोफिजिस्ट होते आणि न्यूरोसायंटिस्ट होते. आता फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचे, आपण जैव भौतिकशास्त्र असं म्हणूया. आणि न्यूरोसायंटिस्ट म्हणजे काय, मज्जा संस्थेशी संबंधित असणारा जो अभ्यास करतो त्याला न्यूरोसायंटिस्ट असं म्हणतात. ओके, पुढचं ही म्हणजे कोण, हा हॅरी कॉम्प्टन क्रिक. ही आणि जेम्स वॅटसन, मॉरिस विल्किन्स, रोझलिंड फ्रँकलिन played crucial roles in deciphering the helical structure of the DNA molecule. बघा कुणाकुणाचं महत्वाचं काम होतं बघा, म्हणजे क्रिक जे होते, नंतर जेम्स वॅटसन होते, मॉरिस विल्किन्स होते, रोझलिंड फ्रँकलिन होते. प्लेड क्रुशल रोल. क्रुशल रोल म्हणजे काय, तर महत्वाचा त्यांनी भूमिका बजावलेली होती. कशासाठी, तर डेसिफरिंग द हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्यूल. जे DNAचे मॉलिक्यूल होते त्याचं हेलिकल स्ट्रक्चर उलगडण्यासाठी किंवा तो हेलिकल स्ट्रक्चर शोधण्यासाठी महत्वाची भूमिका कोणी बजावली होती, तर या सर्व व्यक्तींनी बजावलेली होती. पुढचं, Crick and Watson's paper in Nature in 1953 laid the groundwork for understanding DNA structure and function. बघा क्रिक आणि वॅटसन जे पेपर इन नेचर, बघा क्रिक आणि वॅटसनने जे पेपर तयार केलं होतं, म्हणजे जे लिखित साहित्य तयार केलं होतं, कधी केलं होतं, तर 1953 मध्ये. त्यांनी काय केलं होतं, ग्राउंड वर्क. त्यांनी म्हणजे एक महत्वाची पायाभूत भूमिका केलेली होती, काम केलं होतं फॉर अंडरस्टँडिंग DNA स्ट्रक्चर आणि फंक्शन. DNAची जी स्ट्रक्चर आहे, DNAची जर रचना आहे, DNAचे जे फंक्शन आहे, DNAचे जे कार्य आहे, ते कसं समजून घ्यावं याचं महत्वाचं पायाभूत भूमिका, पायाभूत काम कोणी केलं होतं, तर क्रिक आणि वॅटसनच्या पेपरनी केलेलं होतं. नेक्स्ट वाचूया. टुगेदर विथ मॉरिस विल्किन्स they were jointly awarded the 1962 Nobel Prize in Physiology or Medicine for their discoveries of concerning the molecular structure of nucleic acid and its significance for information transfer in living material. बघा टुगेदर विथ मॉरिस विल्किन्स म्हणजे त्या दोघं तर होतेच, परत त्यांना मॉरिस विल्किन्सचं सहाय्य मिळालं आणि त्यांनी दे वर जॉईंटली अवॉर्डेड नोबेल प्राइज इन 1962. 1962 मध्ये त्या सर्वांना काय मिळाला, नोबेल पुरस्कार मिळाला. कशासाठी, फिजिओलॉजी ऑल मेडिसिन म्हणजे काय, तर शरीररचनाशास्त्र आणि मेडिसिन वैद्यक शास्त्रामध्ये. कशासाठी, तर त्यांनी डिस्कवरी केली होती मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड. जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर होते, मॉलिक्युलर रचना होती, तर ते डिस्कवर करण्यामध्ये, शोधण्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. आणि बघा अँड इट्स सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स म्हणजे महत्व. फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इन लिव्हिंग मटेरियल. जे जैविक घटक आहेत त्यांची जी माहिती आहे, जी ट्रान्सफर होते, ती शोधण्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता. क्रिक वॉज अन इम्पॉर्टंट थेरोटिकल मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, प्लेड अ क्रुशल रोल इन रिसर्च रिलेटेड टू रिव्हिलिंग द हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA. बघा क्रिक कोण होते,
क्रिक वॉज अन इम्पॉर्टंट थेरॉटिकल मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट. बघा, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट होते क्रिक, ज्यांनी महत्त्वाचा प्लेड क्रुशल रोल, महत्त्वाची भूमिका बजावल्यासाठी रिसर्च म्हणजे शोध घेणे. कशाचा? तर रिव्हिलिंग द हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनएचं जे हेलिकल स्ट्रक्चर आहे, रिव्हिल म्हणजे काय? उघड करणे किंवा सर्वांना सांगण्यासाठी की डीएनएचं हेलिकल स्ट्रक्चर काय आहे, त्यासाठी महत्त्वाची भूमिका कुणी केली? तर क्रिक यांनी केलेली होती. पुढं, ही इज वाईडली नोन फॉर द यूज ऑफ द टर्म सेंट्रल डोग्मा. आणि तो बघा, ही वॉज वाईडली नोन म्हणजे सर्व परिचित झाले. कशासाठी? यूज ऑफ द टर्म सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा नावाची जी टर्म आहे ती यूज करण्यासाठी प्रसिद्ध कोण झाले? ते क्रिक झाले. कशासाठी? बघा, टू समराइज द आयडिया दॅट वन्स इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम न्यूक्लिक ॲसिड, DNA or RNA to proteins, it cannot flow back to nucleic acid. आता हे सेंट्रल डोग्मा ही काय होतं नेमकं बरं? टू समराइज द आयडिया दॅट वन्स, टू समराइज म्हणजे सांगत होतं अशी कल्पना, दॅट वन्स इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम न्यूक्लिक ॲसिड. ज्यावेळेला इन्फॉर्मेशन न्यूक्लिक ॲसिडकडे ट्रान्सफर होते, म्हणजे काय तर एका घटकाकडून दुसरीकडे जाते. कुठे जाते? तर DNA आणि RNA कडे. कुठून? तर टू प्रोटोनियमस असं म्हणतो की न्यूक्लिक ॲसिड म्हणजे कोण? तर DNA आणि RNA. तेथून इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते कुणाकडे? तर प्रथिनांकडे, प्रोटीनकडे. आणि ती इन्फॉर्मेशन बघा, इट कॅन नॉट फ्लो बॅक टू न्यूक्लिक ॲसिड. जशी ती इन्फॉर्मेशन जाते ती परत वापस येते का? नाही. बघा, इट कॅन नॉट फ्लो बॅक, फ्लो म्हणजे वाहने, तशी ती परत वापस कॅन नॉट म्हणजे येऊ शकत नाही. कुणाकडे? न्यूक्लिक ॲसिडकडे. नेक्स्ट बघा, ही लेटर रिसर्च सेंटर्ड theoretical neurology and attempted to advance scientific study of human conscious. बघा, ही लेटर रिसर्च सेंटर म्हणजे नंतर त्यांनी त्यांचं जे रिसर्च होतं, संशोधन होतं, कुठे केलं? तर न्यूरोबायोलॉजीची थेरी समजण्यासाठी. अँड अटेम्प्ट टू ॲडव्हान्स द सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस. मानवी चेतना संस्था असते त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी शास्त्रीय वेगवेगळा अभ्यास केला. ही रिमेन्ड इन दिस पोस्ट अंटिल हिज डेथ. आणि ते याच पोस्टवरती कशासाठी राहिले? त्यांची जोपर्यंत मृत्यू म्हणजे काय? जोपर्यंत ते मरण पावले नाही तोपर्यंत याच संशोधनामध्ये होते, याच कामामध्ये होते. ही वॉज एडिटिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ऑन हिज डेथ बेड, अ सायंटिस्ट अंटिल द बेटर. बघा, आणि तेव्हा सुद्धा ही वॉज एडिटिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ऑन हिज डेथ बेड. आणि तेव्हा सुद्धा ते त्यांचं जे काम होतं ते काम करत राहिले होते. आणि अशाच पद्धतीने या सायंटिस्टचा एक एंड झाला, म्हणजे शेवट झाला, ते मरण पावले. पहिला प्रश्न बघा काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड सिग्निफिकन्स ॲज यूज इन द गिवन पॅसेज. बघा, पॅसेजवर तुम्हाला काय होतं, बऱ्याच वेळा एक सिनोनिम विचारतील, सिमिलर वर्ड, नियरेस्ट वर्ड विचारतील, किंवा तुम्हाला अँटोनिम विचारतील. बघा, म्हणजे 5 प्रश्न विचारतात, त्यापैकी तुम्हाला अँटोनिम 1, सिनोनिम 1, 2 आणि उरलेले त्या पॅसेजवर आधारित 3 प्रश्न विचारतात. त्यामुळे पॅसेज महत्त्वाचा आहे. बघा, व्होकॅब्युलरी वाढवा. इथे बघा, सिग्निफिकन्स या शब्दाचा तुम्हाला अपोजिट विचारलाय. सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्वाचं. पहिलं ऑप्शन वाचूया, इम्पॉर्ट म्हणजे काय? आयात करणे, म्हणजे एखादी गोष्ट दुसरीकडून घेणे. दुसरं आहे इम्प्लिकेशन म्हणजे काय? गुंतागुंतीचं. थर्ड आहे ट्रिव्हिलिटी. ट्रिव्हिलिटीचा अर्थ होतो किरकोळ म्हणजे काय? तर कमी महत्त्वाचा. आता सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्वाचा, तर त्याला अपोजिट काय येतो? ऑप्शन नंबर 3 ट्रिव्हिलिटी, किरकोळ. आणि चौथा आहे अंडरस्टँडिंग. अंडरस्टँड म्हणजे काय? तर समजून घेणं. ओके, चला नेक्स्ट बघू आता. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नियरेस्ट इन मिनिंग टू द वर्ड रिव्हील. रिव्हील या शब्दाशी नियरेस्ट मिनिंग असणारा शब्द काय येतो? बघा, आता रिव्हील म्हणजे उघड करणे, मग याला सिनोनिम काय येतो? पहिला ऑप्शन आहे डिनाय. डिनायचा अर्थ होतो एखादी गोष्ट नाकारणे. दुसरा आहे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे नाकारणे. एखादं प्रपोजल आलंय, त्याला रिफ्यूज केलं प्रपोजलला, म्हणजे तुमचा नकार दर्शवलेला. थर्ड आहे एक्सपोज. एक्सपोज म्हणजे काय? तर उघड करणे. एक्सपोज हा शब्द केव्हा येतो बरं? ज्या वेळेला आपण एखादी बातमी एक्सपोज करतो. बघा, टीव्हीमध्ये एखादी न्यूज असते, ती न्यूज एक्सपोज केली म्हणजे काय? रिव्हील केली. मग या रिव्हीलची सिनोनिम काय येतो? ऑप्शन नंबर 3 एक्सपोज म्हणजे काय? उघड करणे. चौथा ऑप्शन आहे डिस्प्यूट. डिस्प्यूटचा अर्थ होतो वाद विवाद. नेक्स्ट बघू आता. Some other scientists along with Francis Crick played a crucial role in deciphering the helical structure of DNA molecule. Who among the following was not involved in that? बघा, पूर्ण पॅसेज वाचला आपण. त्यामध्ये बघा, सम अदर सायंटिस्ट अलॉंग विथ द फ्रान्सिस क्रिक. हा फ्रान्सिस क्रिकने तर तुम्हाला माहिती आहे कशाचा शोध लागला? डेसिफेरिंग द हेलिकल स्ट्रक्चर ऑफ द DNA मॉलिक्युलचा त्यांनी शोध लावला. आणि त्यांचं ते काम करण्यामध्ये त्यांना सहकार्य कुणी केलं. आणि येथे काय म्हणते?
हु अमंग द फॉलोइंग वॉज नॉट इन्व्हॉल्ड, आणि जे सहकार्य केलं त्यामध्ये खालील ऑप्शनपैकी असा कोण व्यक्ती आहे जो की त्यांच्या कामामध्ये त्याचं सहकार्य लाभलेलं नव्हतं. ऑप्शन फर्स्ट आहे बघा मॉरिस विल्किन्स. येथे बघा दिलेलं आहे त्यांनी मॉरिस विल्किन्स, म्हणजे मॉरिस विल्किन्स आलेला आहे. दुसरं बघा कार्ल सेगन, हा ऑप्शन नव्हता, म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड काय आलेला आहे आपला रॉंग झालेला आहे. बघा थर्ड मध्ये जेम्स वॅटसन आहे, याचं सुद्धा काम आहे. फोर्थ आहे रोझलिंड फ्रँकलिन, येथे बघा दिलेला आहे रोझलिंड फ्रँकलिन, म्हणजे हा सुद्धा त्याच्या कामामध्ये महत्वाचा रोल आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड याचा करेक्ट आन्सर होता. नेक्स्ट बघू आता, हाऊ बेस्ट कॅन वी डिस्क्राईब द प्रोसेस विच इज रिलेटेड टू द टर्म सेंट्रल डोग्मा आफ्टर रिडिंग द पॅसेज. हा पॅसेज वाचल्यानंतर सेंट्रल डोग्मा जी टर्म आहे त्याचा अर्थ काय होतो. आता येथे दिलेला आहे बघा सेंट्रल डोग्माचा, वाचूया परत एकदा तुम्हाला सांगतो. परत एकदा तुम्हाला सांगतो बघा येथे काय दिलेलं आहे ते आपण वाचूया. ही वॉज वाइडली नोन फॉर द यूज ऑफ टर्म सेंट्रल डोग्मा. तो सेंट्रल डोग्मा टर्मसाठी ओळखले जातात. काय ते, टू समराइज द आयडिया वन्स इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम न्यूक्लिक ऍसिड. वन्स इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम न्यूक्लिक ऍसिड, ज्या वेळेला जी माहिती न्यूक्लिक ऍसिडकडे काय होते ट्रान्सफर होते. ओके, फ्रॉम न्यूक्लिक ऍसिड पासून काय होते ट्रान्सफर होते कुठे, तर प्रोटीनकडे, प्रथिनांकडे. म्हणजे न्यूक्लिक ऍसिड कोण आहेत, डीएनए आणि आरएनए कडून ज्या वेळेला माहिती ट्रान्सफर होते तर ती कुठे जाते तर प्रोटीनकडे. इट कॅन नॉट फ्लो बॅक टू न्यूक्लिक ऍसिड. बघा, आणि ज्या वेळेला ती ट्रान्सफर होते त्यावेळेला ती प्रोटीनकडून परत न्यूक्लिक ऍसिडकडे फ्लो बॅक म्हणजे काय तर परत वहन करू शकत नाही. म्हणजेच काय, या अनुषंगाने आपल्याला सेंट्रल डोग्माचा अर्थ कळालाय. मग ऑप्शन वाचूया. द इन्फॉर्मेशन ट्रान्सफर प्रोसेस इज स्टेडी आणि रिव्हर्सिबल. जी माहिती ट्रान्सफर होते ती स्टेडी आहे, स्थिर आहे, म्हणजे एका जागेवर थांबती का नाही, तर ती समोर जाते. आणि रिव्हर्सिबल म्हणजे परत मिळवता येते का, बघा फ्लो बॅक होऊ शकते का नाही, म्हणजे पहिला ऑप्शन रॉंग झाला. दुसरा बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर प्रोसेस इज इरिव्हर्सिबल, म्हणजे काय तर ती परत मिळवता येत नाही. बघा कॅन नॉट फ्लो बॅक, म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता, फ्रान्सिस क्रिक मेड हिज नेम इन मेनी फील्ड अँड सर्व्हिसेस. जो क्रिक होते त्यांनी त्यांचं काय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, फील्डमध्ये आणि सेवांमध्ये त्यांचं नाव आहे. विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट वन ऑफ देम. बघा, आणि असं खालचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव नाहीये. फर्स्ट आहे बघा मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, इथे दिलाय बघा मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट इथे दिलाय. दुसरा आहे न्यूरोसायंटिस्ट, इथे बघा न्यूरोसायंटिस्ट दिलाय. नंतर दिलाय बघा बायोफिजिस्ट, इथे बघा सुरुवातीलाच बायोफिजिस्ट दिलेला आहे. म्हणजे बघा एक आढावा जर घेतला तर आपल्याला कळतंय, जरी तुम्हाला पॅसेज पूर्ण मधले शब्द माहिती नसले, थोडंफार का होईना तुम्हाला त्याचा अंदाज लावता आला, तर त्या अनुषंगाने हे 5 मार्क तुमच्यासाठी मिळवणं कसं अगदी सोपं आहे. आता फक्त ॲनेस्थेशियस असा ऑप्शन आहे जो की या पॅसेजमध्ये त्याचा उच्चारही केलेला नव्हता, म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हा आपला करेक्ट आन्सर आहे, जो की काय दिलाय विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट वन ऑफ देम, म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हा आपला करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो हा होता तलाठी भरतीचा अत्यंत महत्त्वाचा पेपर. आता हा पेपर जो TCS पॅटर्ननुसार आहे, सेम TCS पॅटर्न कुणाला आहे बरं, तुम्हाला वनरक्षकची भरती असेल, उत्पादन शुल्कची भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, पशुसंवर्धन भरती असेल, कृषी विभाग भरती असेल, सगळ्या परीक्षेसाठी IBPS TCS पॅटर्न आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. आपण येथेच थांबूया. थँक्यू.